माहिती आहे का, आम्ही जर शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये काट्याचं झाड लावलं, काटेरी झाड लावलं, तर येता जाता त्याचे काटे आम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर आहे. पण जर आम्ही शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये फुलाचं, सुगंधी फुलाचं जर झाड लावलं ना, तर त्याचा सुगंध, त्याची फुलं आम्हालाही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. बरं का. जी सुखाची अपेक्षा आम्ही करतोय ना, ते सुख आम्हाला इतरांना देता आलं पाहिजे. ज्या मुक्तीची अपेक्षा आम्ही करतोय ना, इतरांनाही मुक्त होण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. ज्या समाधानाची अपेक्षा आम्ही करतोय ना, ते समाधान इतरांना आम्हाला देता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ती क्रिया आमच्याकडून घडेल ना, तीच भक्ती देवाला आवडते. काय म्हणतात त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा, हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाची भक्ती करत असताना आम्हाला चालत्या बोलत्या देवाला भजता आलं पाहिजे, चालत्या बोलत्या देवाचीही भक्ती करता आली पाहिजे. बरं का. संसार टाकायचा नाही, संसार त्यागाचा नाही, संसार टाकून पळून जायचं नाही आम्हाला. त्याच संसारामध्ये राहून त्या ठिकाणी आमची भूक भागविता अजून कोणाची भूक भागवता येते का, याचा विचार आम्हाला करायचा आहे. बरं का. आम्ही सुखी होता होता इतरांनाही ते सुख देता येतंय का, याचा विचार आम्हाला करायचा आहे. त्याच संसारामध्ये कार्य करता करता आम्हाला काय करायचं आहे, ते करते पण आम्हाला घ्यायचं नाही, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा. आम्ही करते पण आमच्यावर घेतोय ना, म्हणून आम्हाला त्रास होतो. त्रास का होतो? ज्यांनी करते पण स्वतःवर घेतलं का त्याला त्रासच आहे ना. करते पण स्वतःवर घेतलं का त्रासच आहे ना. मी करता म्हणसी तिने तू दुःखी आणि कष्टी होसी, पण श्रीराम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप. करतेपणा जर आम्ही स्वतःवर घेतला तर आम्हाला त्रास होतोय. बरं का. मी आणतोय म्हणून तुम्ही खाताय, मी कमवतोय म्हणून तुम्ही आहेत, मी सगळं काही करतोय म्हणून तुम्हाला मिळतंय. करतेपणा आमच्यावर घेतोय ना. आणि महिलांचं पण तेच होतंय, आम्ही बनवून देतोय म्हणून तुम्हाला खायला मिळतंय, नाही तर तुम्हाला चहा पण ठेवता येत नाही, चहा पण करता येत नाही. मी बनवते म्हणून तुम्हाला खाता येतंय काय. करतेपणा जर आम्ही आमच्यावर जर घेतला ना, आमच्या अंगावर जर घेतला, तर काय होतंय माहिती आहे का, शेवटी मग ते दुःख आम्हाला सहन करावं लागतंय. आम्हाला काय करायचं आहे, संसारामध्ये कार्य करत असताना करतेपणा आमच्यावर घ्यायचा नाही. आम्ही करतोय म्हणून नाही, मी करता म्हणशी त्याने तू दुःखी आणि कष्टी होशी. जोपर्यंत आम्ही स्वतःकडे करतेपणा घेतोय ना, तोपर्यंत आम्हाला त्रास होत असतो. तो त्रास आम्हाला सहन करावा लागत असतो. बरं का. मग काय करायचं आहे, संसारामध्ये जे काही प्राप्त होते, जे काही मिळतंय, जे काही घडतंय ना, त्या ठिकाणी कार्य करत असताना कार्याकारण आपण करायचं आहे, पण सर्व भार आम्ही कोणावर काय घालायचं आहे, देवावर घालायचं आहे. हरीर करता हरीर भोगता. बरं का. एक विचार जर केला आपण, तर कितीतरी आता ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला कितीतरी बेडकं वरती येतात ना. पाऊस पडल्यानंतर किती 2 का 4 दिवसातच सगळी बेडकं वरती येतात. मग एवढा विचार आम्ही करतो का, उन्हाळाभर ज्या वेळेला आम्हाला प्यायला पाणी नसतो, 400 फूट बोर मारल्यानंतर ती सुद्धा आटली जाते. 400 फूट खोल बोर असलेली सुद्धा आटली जाते. जर एवढ्या खोलीपर्यंत पाणी राहत नाही, तर मग 2 दिवसात ही सगळी बेडकं वरती येतात. यांना कोण सांभाळत असेल बरं? यांना चारा कोण देत असेल बरं? यांना पाणी कोण देत असेल बरं? सकळ जीवांचा करीत असे सांभाळ, मज मोकळीला असे कैसे. पण ते आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्ही आठवणीत ठेवलं पाहिजे. करतेपणा माणूस स्वतःवर घेतो. बैलही पोट भरतोय, कुत्राही पोट भरतोय, मांजरही पोट भरते, सगळे प्राणी पक्षी पोट भरतात. बरं का. पण माणूस स्वतःहून जेवढा करतेपणा स्वतःकडे घेतो ना, तेवढा कुठलाही प्राणी स्वतःहून कुठलाही करतेपणा स्वतःवर घेत नाही. तो देवावर भार टाकून निर्धास्तपणे राहत असतो, निर्धास्तपणे राहत असतो. देवावर भार टाकून निर्धास्तपणे राहत असतो. आम्ही काय करायचंय, आम्ही प्रयत्न करायचेत, आम्ही धावपळ करायची, आम्ही काबाड कष्ट करायचेत, आम्ही घाम गाळायचे, आम्ही मेहनत करायची आहे. पण सगळं काही करत असताना कार्याकारण आम्ही आहोत, याचं फळ देणारा आम्हाला भगवंत आहे, देव आहे. हे स्मरणात ठेवलं पाहिजे. बरं का.
मग त्यावेळेला काय होईल माहिती आहे का, ते दुःख आपल्याला प्राप्त होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख सहन करावं लागणार नाही. ज्या वेळेला आम्ही घरामध्ये कर्तेपणा स्वतःवर घेतो ना, त्यावेळेला मग भांडी पण पडायला लागतात घरातली, खिडक्या वाजायला लागतात, दरवाजे आपटायला लागतात. तसे दरवाजे वाजत नाहीत. घरात जर माणसं नसतील तर दरवाजे वाजतात का? घरात जर माणसं नसतील तर खिडक्या वाजतात का? घरात जर माणसंच नसतील तर भांडी पडतात का? घरात जोपर्यंत चांगलं वातावरण असतं ना तोपर्यंत भांडी पडत नाहीत, दरवाजे वाजत नाहीत, खिडक्या वाजत नाही. वातावरण बिघडलं, भांडी वाजायला लागली, दरवाजे वाजायला लागले, खिडक्या वाजायला लागल्या. बरं का, असाच एक जण त्रासलेला संसाराला, बरं का, त्रासलेला. ज्या वेळेला घरामध्ये काहीतरी झालं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आलं चला नाही राहायचं म्हणून निघाला तो. बरं का, तुमचा संसार आहे, तुम्ही सांभाळा, पोराबाला तू सांभाळता, तुझं काय असेल ते बघ, मला नाही राहायचं, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, हे नाही ते नाही, बरंच 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 बडबड केली 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 निघून गेला. कुठपर्यंत? भूक लागेपर्यंत. कुठपर्यंत? जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आठवण होत नाही तोपर्यंत. एकदा काय आठवण झाली ना, एकदा काय भूक लागली ना की ती भूकच त्याला परत घेऊन येते, ती आठवणच त्याला परत घेऊन येत असते, आठवणच त्याला परत घेऊन येत असते. म्हणून आम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आमच्या मुलांचं संगोपन आम्हाला करायचं आहे, त्यांचा सांभाळ आम्हाला करायचा आहे. बरं का, समाजामध्ये कार्य करत असताना समाजाचं कार्य आम्हाला करायचं आहे, कुटुंबामध्ये कार्य करत असताना कुटुंबाचं कार्य आम्हाला करायचं आहे, देव कार्य करायचं आहे, धर्म कार्य करायचं आहे, देश कार्य करायचं आहे. पण हे सगळ्या प्रकारचं कार्य करताना आम्ही कुठेही कर्तेपणा आमच्यावर घेता कामा नये. बरं का, मग संसार करत असताना संसारामध्ये जी माया आहे, काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. इथे सांगितलं नाही की तुम्ही संसार टाका आणि देवदेवच करत राहा. इथं सांगितलं नाही की तुम्ही घरदार सोडा आणि देवदेवच करत राहा. संकल्पावी माया संसाराची. संसारामध्ये जी माया आडवी येते ना, हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं, आणि कुठपर्यंत असतं हे, त्याला काय म्हणतात, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, असंच म्हणतात ना. बरं का, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. बुडायला आला तरी माणूस सोडत नाही. बरं का, बुडाला आला तरी माणूस सोडत नाही. ज्या वेळेला ते बैलगाडी चाललेली असते ना, त्यावेळेला बैलगाडीच्या खालून त्या साठीच्या खाली तो कुत्रा चालतो बघा, नाही का. त्या साठीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला काय वाटतंय माहितीये का, मी चालतोय म्हणून बैलगाडी पुढे चाललेली आहे, मी ओढतोय गाडी, माझ्या मुले चाललेली आहे. पण ज्या वेळेला एखाद्या बैलाला त्या कुत्र्याचं विचार कळतात ना, त्यावेळेला एखादा बैल चालता चालता त्या कुत्र्याच्या पॅकेटात लाथ आणतो. बरं का, एकदा त्याची लाथ लागली ना की मग तो कुत्रा ओरडत ओरडत बैलगाडीपासून दूर जाऊन थांबतोय आणि बऱ्याच लांब गेल्यानंतर तिथून निरीक्षण करतोय आणि मग बोलतोय, मी एवढ्या लांब आलो तरी बैलगाडी चालले. बरं का, त्या कुत्र्यासारखी काही संसारिक माणसांची अवस्था असते. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग मला सांगा, परिवर्तन व्हायचं कधी? कधी व्हायचं परिवर्तन? आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, त्याच अभिमानामध्ये, त्याच अहंकारामध्ये, त्याच मीपणामध्ये देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. परिवर्तन कधी व्हायचं? किती वर्ष आम्ही श्रवण करावं, किती वर्ष आम्ही पोथ्या ऐकाव्यात. बरं काय, तेच आहे, तेच आहे तेच ना, त्याच्यातून परिवर्तन काय आहे? काहीतरी परिवर्तन पाहिजे ना. परिवर्तन असेल तर फरक पडेल ना, आवड लागेल ना, बदल असेल तर आवड लागेल ना. बरं का, तो अभिमान जर आम्हाला त्यागायचा असेल ना, मीपणा जर बाजूला ठेवायचा असेल ना, अर्थात जी संसारामध्ये असलेली जी माया आहे ना, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, माथ्यावर जे प्रपंचाचं ओझं आमच्या आहे की नाही,
आम्हाला वाटतंय आम्ही ओझं वाहतोय ते, आम्हाला वाटतंय आम्ही आहेत म्हणून चाललंय, बरं का. असे कितीतरी गेले. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, कितीतरी गेले आपल्यासारखंच म्हणणारे. कोणा वाचून काही अडून राहत नाही, कोणा वाचूनच नाही, बरं का. फक्त आपल्याकडे तो भ्रम असतो, मी गेल्यावर यांचं कसं काय व्हायचं, भ्रम असतो तो. आणि म्हणून हीच माया आम्हाला आडवी येते. आपल्याला आडवी काय येते शेवटच्या वेळेला? हीच माया आडवी येते ना. आम्हाला भगवंताचं स्मरण शेवटच्या वेळेला व्हायला पाहिजे, पण होत नाही. त्याला कारण काय? आम्हाला आठवण कसली असते, आम्ही सतत स्मरण कसलं करतोय. म्हणून 8व्या अध्यायामध्ये, बरं का, ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जी तेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही सतत ज्याची आठवण करतोय ना, आता शेवटच्या वेळेला तेच आम्हाला आठवतंय. अभ्यासामध्ये जे वाचेल विद्यार्थी परीक्षेच्या वेळेला तेच आठवेल ना त्याला. आमची ही ती परीक्षा आहे शेवटची. आयुष्यभर जो अभ्यास करतो तेच आठवेल ना आम्हाला परीक्षेच्या वेळेला. आयुष्यभर जो आम्ही अभ्यास करू, जे आपलंसं करू, ज्याची आठवण करू, ज्याच्याविषयी मोह ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, तेच शेवटच्या वेळेला आठवेल ना आम्हाला. आणि म्हणून मग, बरं का, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. मग आम्ही काय केलं पाहिजे? म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत म्हणतात, अखंड आम्ही भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण शेवटची वेळ आम्हाला माहीत नाहीये, कधी येईल, कोणत्या वेळेला येईल सांगू शकत नाही, बरं का. जन्मतारीख आम्हाला माहिती आहे, मृत्यूची तारीख कोणालाही माहिती नाही. आहे का कोणाला माहिती? बरं का. जन्मतारखा आम्हाला माहिती आहेत आणि आमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच तारखा जोडल्या जातात, पण महत्वाची नोंद फक्त 2च तारखांची असते. काय? बरेच दिवस असतात ना आपल्या आयुष्यामध्ये, कमी दिवस असतात का? पण तरी सुद्धा माणूस काय बोलतो माहिती आहे का? माणूस म्हणजे 2 दिवसाचा. किती दिवसाचा? 2 दिवसाचा. मग ते 2 दिवस कुठले बरं? कधी विचार केलाय का आपण? 2 दिवस कुठले विचार केलाय आपण? एक म्हणजे जन्म झालेला आणि दुसरा म्हणजे मृत्यूचा. एक जन्माचा, एक मृत्यूचा. मधल्या काळामध्ये बऱ्याच उठाठेवी करतो आम्ही. मधल्या काळामध्ये बऱ्याच तारखा आम्हाला असतात, बऱ्याच तारखा असतात ना, बरेच दिवस असतात मधल्या काळामध्ये, पण कुठलीच नोंद नाही, कुठलीच नोंद नाही, बरं का. जन्म झालेला आहे, मृत्यू 100% सत्य आहे. जन्म तारीख माहिती आहे, ती पण खरी का खोटी आई वडिलांना माहिती, आम्हाला नाही. त्यांनी सांगितलं म्हणून आम्हाला माहिती, अमुक अमुक वेळेला, अमुक अमुक वाराला, अमुक अमुक दिवशी तू जन्माला आला. बरोबर आहे की नाही? खरी का खोटी पण प्रत्येकाला जन्मतारीख माहिती आहे. मृत्यूची तारीख खरी पण माहिती नाही आणि खोटी तर कोणी सांगण्याचं धाडस करणार नाही. करेल का कोणी? जन्मजय राजा आणि वंशपायन यांचा संवाद चालू होता, बरं का. जन्मजय राजा आणि वंशपायन. वंशपायन म्हणजे व्यास मुनींचे जे 4 शिष्य आहेत ना, त्यापैकी एक. पहिलं सुमंतू, जैमिनी आणि वंशपायन, अशा प्रकारे 4 शिष्य व्यास मुनींचे. आणि मग ज्या वेळेला जन्मजय राजा आणि वंशपायन यांचा संवाद चालू होता, त्यावेळेला जन्मजय राजा वंशपायनला विचारतात की म्हणे, साधू जे असतात त्या साधूला काही काळ मृत्यू कळतो, खरं आहे का म्हणे, बरं का. साधू जे असतात त्या साधूंना काही काळ मृत्यू कळतो, खरं आहे का? त्यावेळेला वंशपायन म्हणतात, हो खरं आहे, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, बरं का. साधू कोणाला म्हणावं? माऊली म्हणतात, मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोची संन्याशी किंवा तोची साधू जाणं निश्चयसी निरंतर. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, ज्याचं अंतःकरण मी माझी अशी आठवण विसरलेलं आहे, बरं का. ज्याचं जिवंतपणी मी पण मरून गेलं ना, तो देहातीत झाला, तो विधेय स्थितीला गेला. समजा तो विधेय स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली त्याला, बरं का.
मी बाजूला सारलं की सगळं काही सापडतंय. आमचं सगळं जे गुंतलंय ना ते मी मध्येच गुंतलंय. मी आहे म्हणून चाललंय, माझ्यामुळे चाललंय, मी करतोय म्हणून चाललंय. मी आहे ना त्याच्यामध्ये सगळं काही गुंतलेलं आहे, सगळं काही त्याच्यामध्येच गुंतलेलं आहे. बरं का. ज्या दिवशी आम्हाला मी सापडेल ना, बरं का, त्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी आमच्या हरवलेल्या आम्हाला सापडतील. मीच्या बाजूला सगळ्या आहेत, मीच्या बाजूला सगळ्या आहेत. कधीतरी माणसाने एकांतात बसावं आणि स्वतःला विचारावं, मी कोण आहे. स्वतःला विचारा, मी कोण आहे. त्याचं उत्तर काय असेल बरं? काय उत्तर असेल? भल्या भल्यांना मी सापडला नाही. बरं का. तो सापडेल, सहज आपल्याला कळेल आणि त्याच्यापासून बाजूला सुद्धा आपण होऊ शकतो ज्या वेळेला आपल्याला संतांचं मार्गदर्शन असेल, संतांचं ज्ञान आम्हाला जर प्राप्त झालं संत कृपेचं, तर निश्चित तो मी सापडला जाईल. बरं का, निश्चित तो मी सापडला जाईल. काय म्हणतात मौली? मी आणि माझे. माझं म्हटल्यानंतर ममत्व आलं, आसक्ती आली. जोपर्यंत माझं नाही तोपर्यंत काहीच नाही. त्याला शेतावर काम करत असताना, बरं का, तिथे कोणीतरी सांगितलं अमक्या अमक्याच्या घराला आग लागली. माझं नाही ना, ठीक आहे. समजतंय का? त्याच्या ना, माझं नाही ना. पण थोड्या वेळामध्ये त्याला एक तासामध्ये पुन्हा कोणतरी सांगितलं, अरे ती आग तुझ्या घरापर्यंत आले. मग मात्र त्याला पलती भुई तुरी झाली. तो रस्ता अपुरा पडला त्याला. बरं का, रस्ता चालायला त्याला भारी पडला. पोचतोय कधी मी. माझं जळतंय कोणाचं आता? माझं. आतापर्यंत दुसऱ्याचं होतं ना, काय नाही. माझं म्हटल्यानंतर मग तिथे सगळ्याच गोष्टी आल्या. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तोची संन्यासी किंवा तोची साधुदान निश्चयसे निरंतर. बरं का. आणि मग वैशंपायन म्हणतायत जन्मजय राजाला, हो म्हणे काही काळ आधी साधूला मृत्यू कळतो. बरं का, काही काळ आधी साधूला मृत्यू कळतो. ज्याचे 6 धुतलेत ना तो साधू. काय अतिशय सोप्या भाषेमध्ये संतांनी सांगितलं, ज्याचे 6 धुतलेत तो साधू. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ ज्याचे धुतलेत तो साधू. म्हणजे जे आणलेत ना भगवंताने आम्हाला आमच्या शरीरामध्ये, ते चांगल्यासाठी आणलेले आहेत. प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच निर्माण केलेली आहे भगवंतानी. फक्त तिचा वापर कसा करायचा हे आम्हाला कळलं पाहिजे. माचीस घरात दिलेली आहे, दिवा पेटवायचा की स्वतःला पेटवून घ्यायचं हे माचीसच्या हातात नाही आहे. कोणाच्या हातात आहे? तसं काम दिलेलं आहे, तो तुम्ही वाटोला करायचा का त्याच्याकडून काहीतरी चांगल्या प्रकारे उत्पत्ती करून घ्यायची हे कोणाच्या हातात आहे? लोभ दिलेला आहे, किती पोटापुरता असावा की पार सगळं ओरबडून खाण्यापुरता असावा हे कोणाच्या हातात आहे? क्रोध दिलेला आहे, कशासाठी वापरावा, कशास्तव वापरावा हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. प्रत्येक विषय जो आहे ना त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा, आपण पुढच्या उद्याच्या भागामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. पण पूर्वी आपण एक विचार केला पाहिजे की त्याचा वापर आम्ही कसा करावा हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि मग आम्हाला जगता वागता या ठिकाणी कार्य करता करता ज्याप्रमाणे आम्हाला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे ना त्याप्रमाणे आम्हाला जगाकडे पाहता आलं पाहिजे. ही भक्ती देवाला आवडते. बरं का, ही भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. ती माया काय करता आली पाहिजे? आम्हाला त्यागता आली पाहिजे, बाजूला सारता आली पाहिजे. आणि मग सांगितलं त्याला की साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, पण तो कशा पद्धतीने, मग त्या ठिकाणी वर्णन केले. आपण अनेक वेळा ऐकले, पुन्हा एकदा ऐकू. कशा पद्धतीने? मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एखादा साधू ज्या वेळेला सूर्य उगवत असताना पूर्वेच्या दिशेने चाललेला असतो ना, आता आपली दिशा कोणती? पूर्व ही आहे ना. पूर्वेच्या दिशेने जर चाललेला आहे, सूर्य उगवलेला आहे, तर मग त्याची सावली कुठे पडायला पाहिजे? पश्चिमेला. बरोबर आहे की नाही? पश्चिमेला पडायला पाहिजे. पण पूर्वेच्या दिशेने साधू जात असताना
जर उगवत्या दिशेने जात आहे, सूर्य जर उगवलेला आहे, अशा वेळेला जात असताना जर त्याची सावली दक्षिणेला पडली असेल तर असं म्हणतात की 6 महिन्यावर मृत्यू त्याचा आलेला आहे. कोण सांगतोय? वैशंपायन सांगतोय. जन्मजय राजाला त्यांचा संवाद चालू आहे बरं का. हे आपण का ऐकायचं आहे? संवाद कोणाचा आहे? जन्मजय राजाचा आणि वैशंपायनचा बरं का. त्याच्यामध्ये आपण वैशंपायन नाहीत आणि आपण जन्मजय राजा पण नाहीत. बरं, साधू तरी आहोत का आपण? साधूची लक्षणं सांगितली ना आता. मी माझे आईशी आठवण, विसरले जयाच्या अंतःकरण. आहे का? बरं नाही. ज्याचे साध उतले तो साधू. मग तरीही आम्ही ऐकायचंय. का ऐकायचंय? त्याला कारण आहे, पुढे ऐका. एखादा साधू ज्या वेळेला आंघोळ करतोय, आंघोळ करत असताना जेव्हा तो पाणी घेतोय संपूर्ण शरीरावर, सगळं शरीर भिजतंय पण खांदे भिजत नाही, समजाचा 3 महिन्यावर आलाय बरं का. एखादा साधू समुद्राच्या किनारी, आपल्या नदीच्या किनारी आहे आणि नदीच्या किनारी उभा असताना त्या पाण्यामध्ये त्याचा प्रतिबिंब पाहतोय, सगळं धड दिसतंय पण शिर दिसत नाही, समजाचा 1 महिन्यावर आलाय. कदाचित 1 महिन्याचा 3 महिन्यावर असेल ना, 3 महिन्याचा 1 महिन्यावर असेल, सांगता सांगता इकडे तिकडे होऊ शकतंय बरं का. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, ना कानी घालून या बोट. काय सांगितलेलं आहे? कानी घालून या बोट, नाद तो ऐकावा, न ऐकता जाणावा 9 दिवस बरं का. कानामध्ये बोट घालून आमचाच नाद आम्हाला ऐकायला येतो, ज्या दिवशी येणार नाही, समजाचा 9 दिवसावर मृत्यू आलेला आहे बरं का. त्याच्या पुढे काय वर्णन केलंय माहिती आहे का? त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे? तर डोळे घालून या बोट चक्र ते पहावे. सूर्याकडे पाहत असताना ज्या वेळेला ऊन असेल अशा वेळेला आम्ही जर डोळ्यामध्ये बोट घातले, असं डोळे जर सोडले तर आम्हाला काय दिसतंय? चक्र पाहावे. न दिसता जाणावे 7 दिवस बरं का. भोयांच्या गाठी न दिसता नयनी समजावे 3 दिवस. आणि पुढे वंशपायन त्या जन्मजय राजाला उपदेश करत असताना काय म्हणतात? नासागरीचे अग्र न देखता नयनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. काय सांगितलेलं आहे? नासागरीचे अग्र न देखता नयनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. आमच्या दोन्ही डोळ्याला नाकाचा सेंडा दिसतोय, ज्या दिवशी दिसणार नाही आपण समजायचं त्या दिवशी आम्हाला जाणं आहे, म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. आता हे सगळं का आम्ही ऐकायचं आहे? हे ऐकल्यानंतर आम्ही आमची सावली पाहता कामा नये, कारण आम्ही साधू नाहीत बरं का. हे ऐकताना आम्ही आमचे खांदे पाहायचे नाहीत, भिजलेत की कोरडे आहेत, कारण आम्ही साधू नाहीत. हे ऐकताना आम्ही आमचं प्रतिबिंब पाहायचं नाही, आमच्या कानात बोटं घालायची नाहीत, आमचे डोळे चोलायचे नाहीत, आमच्या भोयाच्या गाठी पाहायच्या नाहीत. पण एवढं स्मरणात ठेवायचं आहे की आम्हाला जर शेवटचा दिवस आहे, आम्हाला जर जावं लागणार आहे, आम्हाला जर मृत्यू आहे आणि मृत्यूचा दिवस जर आम्हाला माहिती नाही तर आम्ही प्रत्येक वेळेला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. चालता, बोलता, उठता, खाता, प्रवासात असताना, घरात असताना, बाहेर असताना, शेतावर असताना, बांधावर असताना, प्रत्येक ठिकाणी कुठे पण जरी आम्ही असलो तरी तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जन्माचा दिवस आम्हाला, अर्थात जन्म तारीख माहिती आहे, मृत्यूची तारीख माहिती नाही आहे. आमच्या आयुष्यातले महत्त्वाचे 2च दिवस आहेत, 2च दिवस आहेत. जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाही आहे का? बरं आपल्याला माहिती, जन्माच्या वेळेला बर्फी वाटली होती का, पेढा वाटला होता का, गुळ वाटला होता का, अजून साखर वाटली होती का, हे आपल्याला माहिती. जन्माचा सोहळा कसा झाला ते आम्हाला माहिती नाही, कारण त्यावेळेला आम्ही रडण्यामध्ये गुंतलो होतो आणि ज्यांच्या घरात जन्माला आलो ते पेढे वाटण्यामध्ये व्यस्त होते, त्यांना आनंद झाला होता. बरोबर आहे की नाही? त्यांना आनंद झाला होता. जन्माचा सोहळा आमच्या हातात नाही आहे, पण मृत्यूचा सोहळा मात्र 100% आमच्या हातात आहे. आता मृत्यूचा सोहळा म्हणजे कुठे यावा ते आमच्या हातात नाही, कधी यावा ते आमच्या हातात नाही, आम्हाला किती आयुष्य असावं हे आमच्या हातात नाही, पण त्या मृत्यूच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करत आम्ही या जगाचा निरोप घ्यावा, म्हणजेच मृत्यूचा सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही चांबड्याच्या डोळ्याने पाहत असताना काय बोलतो माहितीये का, ज्याच्या माईचा उपकी माणसाना त्याचा मृत्यूचा सोहळाच झाला समजा. हे लौकिक आहे, हे फक्त डोळ्याला पाहण्यापुरतं आहे. तो कसा गेला, भगवंताचं नामस्मरण करत गेला का, भगवंताचं नामचिंतन करत गेला का, देवाला आठवत गेला का, हे महत्वाचं आहे ना. आणि त्या पद्धतीने जर आम्हाला आमच्या मृत्यूचा सोहळा जर आम्हाला करायचा आहे तर आम्ही काय केलं पाहिजे, संकल्पावी माया संसाराची, आणि अखंड आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. अखंड